नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्रदीप कुंदे स्वागत करतो तुमचं टेक एस्पायर युट्यूब चॅनलमध्ये। तर मित्रांनो, आजचा हा व्हिडिओ असणार आहे अशा विद्यार्थ्यांसाठी की जे स्पॉट राऊंड साठी जाण्यासाठी इच्छुक आहेत। ओके, तर या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल पॉइंट्स डिस्कस करणार आहोत। त्यापैकी आपला पहिला पॉइंट असणार आहे की स्पॉट राऊंडला जावं की नको। त्यानंतर आपण नेक्स्ट पॉइंट डिस्कस करणार आहोत, तो म्हणजे स्पॉट राऊंडचे फायदे काय आहेत, आपण स्पॉट राऊंडला का गेलं पाहिजे। त्यानंतर आपण डिस्कस करणार आहोत स्पॉट राऊंडचे डिसएडव्हांटेजेस म्हणजे तोटे काय आहेत, आणि त्याच्यानंतर आपण एक स्ट्रॅटेजी पाहणार आहोत जेणेकरून तुम्ही तुमचा स्पॉट राऊंड व्यवस्थित तुम्ही पार पाडू शकतो। तर ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। तत्पूर्वी विद्यार्थी मित्रांनो, एक तुम्हाला अनाउन्समेंट सांगतो की आपण स्पॉट राऊंड साठी स्पॉट राऊंड ऍडमिशन काउन्सिलिंग लॉन्च केली आहे। तर त्या काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला स्पॉट राऊंड साठी पूर्ण गायडन्स मिळेल। जर तुम्ही आत्ताच जर आपल्या काउन्सिलिंगला एनरोल केलं तर तुम्हाला कॅप राऊंड 4 साठी तुमची ऑप्शन फॉर्मची जी लिस्ट आहे तर ती तुम्हाला मिळेल। त्याचबरोबर तुम्हाला टार्गेटेड कॉलेजची लिस्ट मिळेल स्पॉट राऊंड साठी। तर या सर्व गोष्टी आपल्या काउन्सिलिंग मध्ये इन्क्लूड असणार आहे। त्यासोबत तुम्हाला 24/7 कॉल सपोर्ट असणार आहे, त्यासोबत व्हॉट्सअप सपोर्ट असणार आहे। या सर्व गोष्टी तुम्हाला मिळणार आहेत फक्त आणि फक्त 1499 मध्ये। तर यासाठी तुम्हाला काय करायचंय, आपल्या काउन्सिलिंगला एनरोल करायचंय। एनरोल करण्यासाठी आपल्या काउन्सिलिंग एनरोलमेंट फॉर्मची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही एनरोल करू शकता। त्यासोबत आपल्या ऑफिशियल व्हॉट्सअप ग्रुपची लिंक सुद्धा या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये प्रोव्हाइड केली आहे, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन करा। म्हणजे तुम्हाला जे जे काउन्सिलिंग रिलेटेड लेटेस्ट अपडेट असतील तर ते त्या ग्रुपवर मिळत राहतील। आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। ठीक आहे मित्रांनो, व्हिडिओला सुरू करूया। आता सर्वात महत्त्वाचा प्रश्न म्हणजे स्पॉट राऊंड म्हणजे काय। आता मागच्या व्हिडिओत म्हणजे वेळोवेळी मी तुम्हाला सांगितलं आहे की स्पॉट राऊंड म्हणजे काय किंवा काय क्रायटेरिया असतो स्पॉट राऊंड साठी किंवा ऍडमिशन प्रोसेस कशी असते। ओके, ते तर तुम्हाला माहितच आहे। सध्या जर कुणाला माहिती नसेल स्पॉट राऊंड म्हणजे काय, तर आपल्या चॅनलवर जाऊन व्हिडिओ पहा। मी स्पॉट राऊंड साठी डेडिकेटेड व्हिडिओज बनवलेले आणि त्याच्यानंतर तुम्हाला स्पॉट राऊंडची पूर्ण आयडिया येऊन जाईल। आता त्याच्यानंतर बहुतांश विद्यार्थ्यांच्या मनात प्रश्न असतो की स्पॉट राऊंडला जायला पाहिजे की नको, स्पॉट राऊंडचे काय फायदे आणि काय तोटे। आता सर्वप्रथम आपण स्पॉट राऊंडचे जे असणारे ऍडव्हांटेजेस आहेत ते तर आपण पाहूया। आता स्पॉट राऊंड मध्ये काय असतं, स्पॉट राऊंड हा पूर्णतः ऑफलाईन राऊंड असतो। आता ऑफलाईन राऊंड असल्यामुळे समजा आपण पीआयसीटीचं जर एक्झाम्पल कन्सिडर केलं तर पीआयसीटीच्या त्या दिवशी ज्या दिवशी स्पॉट राऊंड अरेंज होतोय तर त्या दिवशी जे विद्यार्थी त्या ठिकाणी आलेले आहेत म्हणजे तुमची कॉम्पिटिशन फक्त त्या विद्यार्थ्यांसोबत राहील, बरोबर। तर हे एक स्पॉट राऊंडचे ऍडव्हांटेजेस आहे। म्हणजे याच्यामुळे होतं कसं, जर तुम्हाला कॅप मधनं एक चांगलं समाधानकारक कॉलेज जर मिळालं नसेल तर स्पॉट मध्ये कुठेतरी चान्सेस होतात की तुमच्या कमी पर्सेंटेज म्हणजे थोडेसे तुम्हाला जरी कमी पर्सेंटेज असले तर त्याच्यावर एक कुठेतरी चांगलं कॉलेज तुम्हाला मिळू शकतं। आता याची गॅरंटी कोणी देत नाही की तिथं समजा कोणत्या पद्धतीचे मुलं अवेलेबल असतील किंवा कॉलेजच्या किती सीट वॅकंट असतील, पण आपण जर इथून मागचा जर डाटा पाहिला तर विद्यार्थ्यांना कमी पर्सेंटेजवर एक चांगले कॉलेजेस मिळालेले आहेत। त्याच्यामुळे स्पॉट राऊंडचा हा एक सर्वात मोठा फायदा आहे। आणि त्याचबरोबर स्पॉट राऊंडचा फायदा असा आहे की समजा कॅप मधनं तुम्हाला अजून कॉलेजच अलॉट झालं नाही, म्हणजे बहुतांश विद्यार्थी असे असतात, म्हणजे माझ्याकडे आहेत एक दोन विद्यार्थी असे की ज्यांना अजून कॉलेजच अलॉट झालं नाही चौथ्या राऊंड पर्यंत। म्हणजे आता त्यांना होईल नाही ते वेगळी गोष्ट आहे, म्हणजे चौथ्या राऊंडच्या रिझल्ट नंतर, पण थर्ड राऊंड पर्यंत जरी अलॉट झालं नाही आणि फोर्थ राऊंडला त्यांना चान्सेस एक कमी आहेत कुठेतरी अलॉट होण्याचे, कारण पर्सेंटेज त्यांना खूपच कमी आहेत। मग त्या गोष्टीसाठी किंवा त्या विद्यार्थ्यासाठी आपण त्यांना स्पॉट राऊंड प्रेफर करतो, जेणेकरून त्याला एक चांगलं कॉलेज मिळावं। तर हे आहे स्पॉट राऊंडचे फायदे। आता त्याच्यानंतर स्पॉट राऊंडचे तोटे काय हे आपण डिस्कस करूया। तर स्पॉट राऊंडचा सगळ्यात मोठा तोटा आहे तो म्हणजे फीज। आपलं जे फीज कन्सेशन आहे कॅटेगरी वाईज, म्हणजे समजा एससी एसटीच्या मुलांना किती फीज कन्सेशन आहे, ट्युशन फी आणि डेव्हलपमेंट फी त्यांची पूर्ण गव्हर्नमेंट भरतं। त्याचबरोबर एनटीच्या मुलांना त्यांची ट्युशन फी गव्हर्नमेंट भरतं। त्याचबरोबर गर्ल्स जर कॅन्डिडेट तुम्ही असाल, समजा कास्ट तुमची कोणती असो, तुम्ही जर गर्ल कॅन्डिडेट असाल आणि तुमचं इन्कम समजा 8 लाखाच्या कमी मध्ये असेल आणि तुमचं ऍडमिशन कॅप थ्रू जर झालं तर तुम्हाला डायरेक्ट पूर्ण जी ट्युशन फी आहे ती पूर्ण तुम्हाला माफ असते, म्हणजे तुमची ट्युशन फी गव्हर्नमेंट भरते। पण स्पॉट मध्ये काय होतं, एक वेळेस जर तुम्ही स्पॉट मधून ऍडमिशन घ्याल, भले ते कोणत्याही कॉलेजला घ्या, तर तुम्हाला पूर्ण ओपनची फीस भरायला लागते। हा स्पॉटचा सगळ्यात मोठा ड्रॉबॅक आहे, बरोबर। तर आणि त्याच्यानंतर बाकीचे ज्या स्कॉलरशिप असतात वगैरे, हॉस्टेलच्या स्कॉलरशिप असतील किंवा बाकीच्या कोणत्याही गोष्टीच्या स्कॉलरशिप असतील तर त्यासाठी तुम्ही इलिजिबल राहत नाहीत, कारण तुम्ही कॅप मधनं ऍडमिशन केलेलं नसतं। तर हा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे स्पॉट राऊंडचा। आणि त्याच्यानंतर एक महत्वाची गोष्ट म्हणजे स्पॉट राऊंड हा खूप किचकट राऊंड आहे। किचकट राऊंड कसा आहे, कारण तुम्हाला त्या ठिकाणी कॉलेजला जायला लागतं, त्यांचे वेगवेगळे नवीन नवीन रूल्स असतात, ते कोणत्या पद्धतीने समजा त्यांची मेरिट लिस्ट डिस्प्ले करतात। आणि त्याचबरोबर काय होतं की मल्टिपल कॉलेजेसचे ते स्पॉट राऊंड एकाच दिवशी असतात। त्याच्यामुळे विद्यार्थ्याचा गोंधळ उडतो की नक्की कोणत्या स्पॉटला अटेंड करावं किंवा कोणत्या स्पॉटमध्ये आपल्याला चान्सेस आहेत। त्याच्यामुळे हे काही ड्रॉबॅक्स आहेत स्पॉट राऊंडचे, आणि स्पॉट राऊंडचे तुम्ही जायला पाहिजे की नाही, आणि मी ऍडव्हांटेजेस तर तुम्हाला सांगितले। आता तुम्ही तुमच्या केसनुसार ठरवायचे की तुम्हाला स्पॉट राऊंड मध्ये जायचंय की नाही। म्हणजे समजा फॉर एक्झाम्पल एखादा कॅन्डिडेट असा असेल की त्याला फीच्या कन्सेशनचा म्हणजे एवढा काही फरक पडणार नाही, तो ओपनची फी इझिली भरू शकतो, तर माझं सजेशन राहील जर तुम्हाला समाधानकारक जर कॉलेज लागलं नसेल तर तुम्ही नक्की स्पॉट मध्ये जा। म्हणजे जर समाधानकारक कॉलेज जर लागलं नसेल तर नक्की स्पॉट मध्ये जा।
पण विद्यार्थी मित्रांनो, मी जास्त विद्यार्थ्यांना असं सांगेल की समजा तुम्हाला जर समाधानकारक जर कॉलेज लागलं असेल, ओके, म्हणजे तुम्ही एक जास्त नाही, थोडंसं तुमचं जर शिफ्टिंग होणार असेल स्पॉटमध्ये, तर तुम्ही नक्की विचार करावा की स्पॉटला जाऊ की नको. कारण कसं आहे, ऑलरेडी तुम्हाला एक चांगलं कॉलेज लागलेलं आहे, बरोबर. आता स्पॉट राऊंड, आणि मी अशा विद्यार्थ्यांना स्पॉट राऊंड सजेस्ट करेल की ज्यांना समाधानकारक कॉलेज, म्हणजे त्यांच्या पर्सेंटाईल पेक्षा त्यांना खूपच कमी लेवलचं कॉलेज लागलंय, किंवा समजा काही चुकांमुळे त्यांना कमी लेवलच्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायला लागले, तर त्या विद्यार्थ्यांनी स्पॉट राऊंड साठी नक्की ट्राय करावं. आय होप तुम्हाला समजलंच असेल की स्पॉट राऊंड मध्ये जायचं की नको. ओके, तर आता आपण अज्युम करूया की तुमच्यामधील बरेच जण स्पॉट राऊंड साठी जाणार आहेत, तर त्यांच्यासाठी काय स्ट्रॅटेजी असणार आहे, बरोबर. आता स्पॉट राऊंड विषयी तुम्हाला तर सर्व माहिती आहे, स्पॉट राऊंड कशा पद्धतीने अरेंज होतो. आता महत्वाची गोष्ट येते की आपण कोणत्या कॉलेजेसच्या स्पॉट राऊंड साठी अप्लाय करावं. आता बहुतांश कॉलेजनी त्यांचं जे स्पॉट राऊंडचं शेड्यूल आहे ते डिस्प्ले केले, त्याचबरोबर स्पॉट राऊंडचे जे ऍप्लिकेशन फॉर्म आहेत तर ते तुम्हाला रिलीज केले. त्या ठिकाणी तुम्ही समजा जे इंटरेस्टेड असताल तुम्ही ज्या कॉलेजसाठी, तर त्या कॉलेजसाठी तुम्ही अप्लाय करा. ओके, पण आता कसं शोधायचं की आपले टार्गेटेड कॉलेजेस कोणते आहेत, किंवा समजा आपण ज्या कॉलेजमध्ये कॅपने ऍडमिशन घेतलंय तर त्याच्यापेक्षा बेटर कॉलेजेस कोणतं असू शकतात म्हणजे स्पॉटसाठी. तर यासाठी आपल्याला एक टार्गेटेड लिस्ट आपण काउन्सिलिंगच्या विद्यार्थ्यांना बनवून देतो. जर तुम्ही काउन्सिलिंगला एनरोल केलं नसेल तर प्लीज फक्त काउन्सिलिंगला एनरोल करा. आता त्याच्यानंतर जे टार्गेटेड कॉलेजेस असतात, आता त्याचे कसे सेट करायचे. समजा आता फॉर एक्झाम्पल एखादा विद्यार्थी आहे, समजा त्याला 70-80% आहेत, ओके, आणि तो असा विचार करतोय की तो पीआयसीटीचा स्पॉट राऊंड अटेंड करेल, त्याचबरोबर समजा विद्यार्थी जर असेल तर कमीचा स्पॉट राऊंड अटेंड करेल, तर त्यांचा याच्यामध्ये फायदा होणार आहे का, किंवा त्यांना समजा मिळू शकते का तिथं कॉलेज. तर त्याचा आन्सर नाहीये, कारण नंबर ऑफ स्टुडंट, खूप असे नंबर ऑफ स्टुडंट जे पीआयसीटी कमीसाठी ऑलरेडी अप्लाय करणार, त्यांचं जर आपण कॅपचं मेरिट पाहिलं तर 99 आहे, बरोबर. आणि जर स्पॉटचं जर आपण त्यांचं मेरिट पाहिलं तर ते काही जास्त खाली येत नाही, 1-2% त्यांचं खाली येऊ शकतं. किंवा समजा ज्या विद्यार्थ्यांना कट ऑफ पेक्षा, त्या ज्या कॉलेजचा कट ऑफ आहे फोर्थ राऊंडचा, त्याच्यापेक्षा जर 2-4% जर कमी पर्सेंटेज असतील तर त्यांनी त्या कॉलेजच्या स्पॉटसाठी जावा. पण अगदी खूप जर डिफरन्स असेल तर त्या स्पॉटसाठी जाऊन उपयोग नाही. मग होतं काय परिणामी, समजा त्या विद्यार्थ्यांनी पीआयसीटीचा स्पॉट राऊंड अटेंड केला, तो दिवस त्याचा तर पीआयसीटी मध्ये गेला, पण त्याच सेम टाइमला सायमल्टेनियसली त्याचं जे टार्गेटेड कॉलेज आहे किंवा त्याला जिथं मिळू शकतं त्याचा स्पॉट राऊंड चालू असेल, बरोबर. मग त्याने तिकडे अटेंड केलं पाहिजे, ना की पीआयसीटी मध्ये. म्हणजे हा गोंधळ उडू नये, त्याच्यामुळे आपले काउन्सिलर तुम्हाला हेल्प करतील या सर्व प्रोसेसमध्ये. ओके, आता तुम्हाला तर समजलं स्ट्रॅटेजी तुमची कशी आहे, कशी पाहिजे. आता तुमच्या स्ट्रॅटेजीमध्ये तुमच्याकडे किती कॉलेजेस पाहिजे, म्हणजे तुम्ही किती कॉलेजेस टार्गेट केले पाहिजेत. तर माझं होनेस्ट आन्सर तुम्हाला असेल की जास्त नाही, एक 2 ते 3 कॉलेजेस तुम्ही फक्त टार्गेट केले पाहिजे. कारण हा राऊंड खूप एक किचकट राऊंड असतो, किंवा या राऊंड मध्ये आपल्याला बहुतांश कष्ट घ्यायला लागतात. आता कष्ट कसे घ्यायला लागतात की आपल्याला ठिकाणी अटेंड करायला लागतं, आणि त्याचबरोबर दिवसभर आपल्याला त्या ठिकाणी बसून राहावं लागतं. ओके, कारण त्यांची अनाउन्समेंट कधी होईल, मेरिट लिस्ट कधी होईल हे आपण सांगू शकत नाही, ते सगळं कॉलेजच्या हातात असतं, त्याच्यामुळे बसून राहायला लागतं. आणि तुम्हाला एक गोष्ट सांगतो की समजा स्पॉट राऊंडच्या वेळेस ज्यावेळेस सीट अलॉटमेंट होते, तर त्यावेळेस विद्यार्थ्यांना समजा जे मेरिट मध्ये बसतात त्यांना नंबर वाईज कॉल केलं जातं, बरोबर, बोलवलं जातं त्यांचे डॉक्युमेंट घेऊन, बरोबर. आता त्या ठिकाणी जर तुम्ही त्यावेळेस जर अवेलेबल नसाल तर डायरेक्ट नेक्स्ट विद्यार्थ्याला बोलवलं जातं, भले तुम्हाला त्याच्यापेक्षा जास्त का पर्सेंटेज असताना पण तुमचा तिथून पत्ता कट होतो. त्याच्यामुळे या गोष्टी सर्व तुम्हाला लक्षात ठेवायच्या, आणि त्याच्यानंतरच तुम्हाला ठरवायचं की स्पॉटला जायचंय की नको. आणि त्याचबरोबर आपले टार्गेटेड कॉलेजेस तुम्हाला फिक्स करून घ्यायचे. आणि आता समजा बहुतांश कॉलेजच्या 6 तारखेपर्यंत आहेत, म्हणजे आपली वॅकन्सी मॅट्रिक्स फोर्थ राऊंडची जोपर्यंत रिलीज होते तोपर्यंत त्यांच्या समजा डेट्स आहेत ऍप्लिकेशन फॉर्म सबमिट करायच्या. काही कॉलेजेसनी सबमिट केले नाहीत, काही कॉलेजेस फक्त काय करतात की त्यांच्या वेबसाईटवर शेड्यूल डिस्प्ले करतात, आणि त्या ठिकाणी आपल्याला ऑफलाईन व्हिजिट करून त्या ठिकाणी आपल्याला ऍप्लिकेशन फॉर्म द्यावा लागतो. त्याच्यानंतरच आपलं त्यांच्या मेरिट लिस्ट मध्ये नंबर येते. त्याच्यामुळे तुमचं आता काम काय की समजा तुमच्याकडे जर टार्गेटेड कॉलेजची लिस्ट असेल, ओके, तुमचे जे टार्गेटेड कॉलेज असेल तर त्यांची वेबसाईट तुम्ही रेग्युलरली चेक करणं, त्यांच्या वेबसाईटवर पाहणं त्यांचे ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झालेत का. जर ऍप्लिकेशन फॉर्म स्टार्ट झाले असतील तर त्यांचं काही शुल्क वगैरे असेल तर ते तुम्ही तिथं फिल करणं, ते तुम्ही शुल्क भरणं आणि तुमचा फॉर्म सबमिट करणं. तर अशा पद्धतीने तुम्ही व्यवस्थितरित्या स्पॉट राऊंडला सामोरं जाऊ शकता. ओके, जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर फक्त आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.